राज्यातल्या शेतकऱ्यांना खरं तर बाजार समितीच्या संचालकांनी नाडलेलं आहे, त्यांना लुबाडलंय आणि अशाच पद्धतीचं एक प्रकरण विदर्भात खरं आता नांदुरा बाजार समितीच्या संदर्भात पुढे येते। बघूयात काय हे प्रकरण आहे। बुलढाण्यातल्या नांदुऱ्यामध्ये रात्री तूर खरेदी केंद्रावर माल छुप्या मार्गाने मोजत असताना शेतकऱ्यांनी स्वतः पकडला आणि एका हमालाला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केलाय। पण हमालानं जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं। त्याच्या कबुली जबाबानुसार ही तूर संचालकांची आहे, पण अजून तरी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही। तीन लोगों नाम ले मैंने बंटी पंचायत भगत साहब बीच में लिखने का नाम देना में 3 बार एक्टिव दिया मैंने बयान में मेरे, फिर उसके बाद में उन्होंने कुछ कार्रवाई लोगों पर करे। एक दिवस रात्री 114 कट्टे मोजल्यानंतर संबंधित लोकांवर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला, डीडीआरला, एआरला सर्व ठिकाणी तक्रारी दाखल केलेल्या आहेत। माझे पुष्कळचा घोटाळा झालेला आहे। सुरुवातीला रात्री जे हमाल पकडले गेले होते त्यांच्यावर जे त्यांच्या हिशोबाने कारवाई करण्यात आली नाही, दुसरेच पकडले गेले आणि जे ओरिजिनल आरोपी आहेत ते बाहेरच फिरत आहेत। आश्चर्य म्हणजे विकल्या गेलेल्या तुरीचे लाखो रुपयांचे चेक एकाच नावावर म्हणजे MTM या कोडवर्डवर आहेत। आता हे MTM म्हणजे नेमकं काय? शोध घेतला तर लक्षात आलं MTM म्हणजे मुकुंद तुळशीराम मापारी, जे खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष आहेत। त्यांच्याशी संपर्क साधला तर ते 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत। मुकुंद मापारींनीच एवढ्या कामाच्या व्यापातून शेतकऱ्यांना चेक घरपोच पोहोचवल्याचं दिसतंय। MTM म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म जे आहे, शॉर्ट फॉर्म जे आहे समजा टाकून देतो आम्ही। त्याचं लॉंग फॉर्म त्या मुकुंद मापारी ते लिहून टाकतो आम्ही। त्याचं काही क्रॉस चेक आहे साहेब, तो समजा तुम्ही नाही नेला तरी काही यूज नाही, त्याचा काय कोण यूज करणार? जो प्रॉपर शेतकरी आहे तोच त्याचा यूज घेऊ शकतो। नाफेडच्या तूर खरेदीमध्ये भरपूर प्रमाणात घोटाळा झालेला आहे। तो घोटाळा इथले स्थानिक काही हे असतील, शेतकरी असतील किंवा काही नेते असतील वेगवेगळ्या संघटनेचे पक्षांचे, ते सुद्धा उघडकीस आणून राहिले। 40 लाखाच्या चेकाची उचल या खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्षांनी केल्याचा समोर आलाय। त्यासाठी वापरला गेलेला एक MTM नावाचा कोड, MTM मुकुंद तुळशीराम मापारी असा हा कोड वापरला गेलेला आहे। म्हणजे एकंदरीत या संपूर्ण नांदुरा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या ठिकाणी टाळून व्यापाऱ्यांची तूर मोजला गेली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नावावर शेकडो नाही तर हजारो क्विंटल तूर या ठिकाणी मोजला गेली आहे, असा आरोप शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांकडून होतोय। खरं तर या नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी दूरवरून आपली तूर घेऊन आलेले आहेत। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शेतकरी या ठिकाणी तात्काळ उभा आहे, परंतु या शेतकऱ्यांची तूर न मोजता या ठिकाणी व्यापारी संचालकांची तूर मोठ्या प्रमाणावर मोजल्या गेल्याचा प्रकार घडला आहे। आता रात्रीतून तूर संचालकांची तूर मापली जाणं, हमालावर दबाव तंत्राचा वापर होणं आणि MTM नावानं लाखोंचे चेक उचललं जाणं, टोकन रजिस्टर जाणीवपूर्वक रिकामं ठेवणं आणि या संपूर्ण प्रकरणावर कोणीही काहीही बोलायला तयार नसणं, यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे व्यापाऱ्यांपासून बाजार समिती तसंच खरेदी विक्री संघ सर्वच शेतकऱ्यांची लूट करतायत। प्रफुल्ल खंडारे सोबत ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, बुलढाणा। शेगाव पाठोपाठ नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांची झालेली ही लुबाडणूक जी आहे त्याबद्दल चौकशी व्हावी अशी मागणी आता